आता नागपुरातून एक महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या न्यू नागपूरसाठी बहुतांशी शेतकऱ्यांनी आणि प्लॉट धारकांनी NMRDA जमीन देण्याची संमती दर्शवल्याची माहिती आहे। नागपूर जवळच्या गोधनी आणि लाडगाव या दोन गावांच्या क्षेत्रात न्यू नागपूरची उभारणी केली जाणार आहे। या प्रकल्पासाठी एकूण 676 हेक्टर जमीन लागणार असून त्यापैकी 12 हेक्टर जमीन आधीच शासनाकडे उरलेल्या 664 हेक्टर जमिनीपैकी 603 हेक्टर जमिनी संदर्भात शेतकरी आणि प्लॉट धारकांनी त्यांची संमती न्यू नागपूरसाठीच्या नोडल एजन्सी असलेल्या NMRDA दिल्याची माहिती आहे। या जमिनी संदर्भात संयुक्त मोजणीचं काम सध्या प्रगतीपथावर आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून या जमिनीच्या अधिग्रहणासाठी दर निश्चित केले जातील आणि त्यामुळे समाधानकारक दर प्रशासनाकडून देण्यात आले तर न्यू नागपूरसाठी शेतकरी आणि प्लॉट धारकांकडून जमीन मिळण्याची शक्यता आता आणखीनच बळावेल। दरम्यान न्यू नागपूरसाठी निवडलेल्या क्षेत्राचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या जवळ असलेल्या गोधनी आणि लाडगाव या शिवारामध्ये नवीन नागपूर निर्माण केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरच्या विकासासंदर्भातला हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि या ड्रीम प्रोजेक्ट संदर्भातला एक मोठा अडथळा म्हणजेच शेतकऱ्यांकडून आणि या भागातील जे प्लॉट धारक आहेत त्यांच्याकडून जमीन अधिग्रहणाचा होता तो आता दूर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कारण या न्यू नागपूर नवीन नागपूरसाठी लोकांकडून शेतकऱ्यांकडून ज्या 664 हेक्टर जागेची गरज होती त्यापैकी जवळपास 603 हेक्टर जमिनीसाठी मालकांनी त्यांची संमती जी आहे ती सरकारकडे दिल्याची माहिती आहे आणि 12 हेक्टर जमीन जी आहे ती स्वतः महाराष्ट्र शासनाची आहे। त्यामुळे एकूण 676 हेक्टर जमिनीपैकी 12 हेक्टर जमीन शासनाची आणि 603 हेक्टर जमीन खाजगी लोकांकडून जी घ्यायची आहे त्याची संमती मिळालेली आहे। फार थोड्या जमिनी संदर्भातली संमती जी आहे ती अजून मिळालेली नाही, ती पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये मिळेल अशी शक्यता आहे। खरं पाहिलं तर सुरुवातीला शेतकऱ्यांचा आणि प्लॉट धारकांचा या जमिनी संदर्भात सरकार अधिग्रहण केल्यानंतर कोणत्या प्रमाणात मोबदला देणार या संदर्भात साशंकता होती। कारण या भागातील रेडी रेकनरचे दर जे आहेत ते गेले अनेक वर्ष त्याचा पुनर्विलोकन झालेला नव्हता। त्यामुळे लोकांची मागणी होती की सध्याचा जो विद्यमान बाजारभाव आहे त्याचा 5 पट मोबदला जो आहे तो देण्यात यावा। त्या संदर्भात शासन आणि प्रशासन आणि इथले जे स्थानिक शेतकरी आहे यांच्या अनेक बैठका ज्या आहेत त्या गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या होत्या, मात्र तेव्हा चर्चा निष्फळ ठरली होती। मात्र सध्या प्रशासनाकडून असं आश्वासन शेतकऱ्यांना आणि स्थानिक लोकांना दिलं गेलं आहे की 5 पट मोबदला दिला जाईल आणि या भागामध्ये एक निश्चित आकाराचा प्लॉट सुद्धा लोकांना दिला जाईल। त्यामुळे या भागातील जे रहिवासी आहेत त्यांना याच भागामध्ये त्यांचं घर बांधता येईल किंवा व्यवसायानिमित्ताने काहीतरी एक सोय त्यांची होईल आणि त्यामुळे बरेचसे लोक जे आहेत ते आपली संमती जी आहेत ते देऊ लागलेले आहे। एकूण 676 हेक्टर पैकी जे 664 हेक्टर जमीन खाजगी लोकांकडून घ्यायची आहे त्यापैकी 603 हेक्टर संदर्भातली संमती जी आहे ती शासनाकडे आलेली आहे। त्यामुळे जवळपास 85% पेक्षा जास्त लोकांची संमती मिळाल्यामुळे नवीन नागपूरचा हा जो प्रकल्प आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर संदर्भातला एक जो ड्रीम प्रोजेक्ट आहे तो आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये गतिमान होण्याची शक्यता आहे। लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील समिती या संदर्भात जो मोबदला जो द्यायचा आहे त्याचा दर काय असावा, तो किती पटीने असावा या संदर्भातला निर्णय घेईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष अधिग्रहणाला सुरुवात होईल। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, न्यू नागपूर। तर मुख्यमंत्री फडणवीसांचा हा ड्रीम प्रोजेक्ट न्यू नागपूर असेल कसा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर नागपूरची वाढती लोकसंख्या आणि पायाभूत सुविधांसंदर्भातल्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी न्यू नागपूरची उभारणी करण्यात येणार आहे। न्यू नागपूरला इंटरनॅशनल बिझनेस अँड फायनान्शियल सेंटरच्या स्वरूपात विकसित केलं जाईल। समृद्धी महामार्गालगतच्या लाडगाव आणि गोधनी गावांची या प्रकल्पासाठी निवड झाली आहे। 675 हेक्टर क्षेत्रात 3 टप्प्यांमध्ये पुढील 15 वर्षात न्यू नागपूरची उभारणी केली जाईल। तर प्रकल्पाच्या उभारणीसाठी एकूण 11,356 कोटींचा खर्च अपेक्षित आहे।
राज्य मंत्रिमंडळाकडून 3 सप्टेंबर 2025 रोजी तत्वतः मंजुरी देत 6,500 कोटी मान्य झालेत. तर व्यावसायिक स्टार्टअप्स, लघु आणि मध्यम उद्योगाचं कार्यालय, IT कंपन्या, रहिवाशी इमारतींचा या प्रकल्पामध्ये समावेश असेल. तिन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर एकूण 20,916 व्यावसायिक ऑफिसेस या नवीन नागपूरमध्ये उभी राहतील. तर पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पातून दरवर्षी किमान 25,721 नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. तब्बल 74,000 कोटींची प्रचंड मोठी गुंतवणूक बांधकाम व्यवसायामध्ये होण्याचा अंदाजही वर्तवला जातोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.